नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील जय भारती सेवाभावी प्रतिष्ठान संचलित छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेमध्ये 20 जून वार शनिवार रोजी शैक्षणिक वर्ष सन 2026-2027मध्ये इयत्ता 8वी ते 10वी या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या कॅबिनेट निवडणुका संपन्न झाल्या आहेत. Hello everyone, myself Adnan Siddiqui and I am standing for the post of president. Today in our CSRGS, the elections are held in a very fair manner, very transparent manner, with a fair competition. And I am thankful to the principal of the CSRGS and the CSRGS school, whole election commission, and the staff of CSRGS to support us. And the elections have held in a very democratic manner. And with transparency, everything has held a fair competition and fair chance to everyone has got. And I am thankful that I have got this opportunity to vote, and I have used my right for vote. Thank you. या शाळेमध्ये कॅबिनेट निवडणुका दरम्यान वर्ग 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सांस्कृतिक कला क्षेत्रातील प्रमुख, स्पोर्ट्स विभागातील प्रमुख, डिसिप्लिन विभागातील प्रमुख तसेच रेड हाऊस, ब्लू हाऊस, येलो हाऊस, ग्रीन हाऊस या 4 हाऊसचे प्रमुख असे विविध पदावर नेमणूक करण्यात येते. त्यासाठी या निवडणुका घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्येही आनंद व्यक्त करण्यात आला आहे. उमेश महादेव साळुंकी. आय एम स्टँडिंग फॉर द पोस्ट ऑफ प्रेसिडेंट, स्टडिंग इन 10th class Ramanujan. I am so thankful that school takes the cabinet election to select the president, house president, etc. So to manage them easily. शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक शास्त्रामध्ये निवडणुका लढविताना अशा लोकशाही पद्धतीने निवडणुका पारदर्शक पद्धतीने घेण्यात येतात. तशाच पद्धतीने विद्यार्थ्यांना समाजातील निवडणुकांचे महत्त्व समजण्यासाठी अत्यंत चांगला उपक्रम या शाळेमध्ये राबविण्यात आला आहे. माझं नाव केतकी चैतन्य दामा, माझा वर्ग 9th भास्कराचार्य आणि मी छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल व ज्युनियर कॉलेज अंबाजोगाईमध्ये शिकते. आज आमच्या शाळेत कॅबिनेट इलेक्शन्स आयोजित करण्यात केले. त्यात आम्हाला हक्क दिला, आम्हाला एक संधी दिली आमचा उमेदवार निवडून आणण्याची आणि आम्ही ते संपूर्णपणे पार पाडलं. आम्हाला खूप आनंद होतो. आमची शाळा दरवेळेस इलेक्शन्स ऑर्गनाईज करते. त्याच्या हेल्पने आम्हाला दरवेळेस कळतं की कसं आपल्याला 18 वर्षाचं झाल्यावर आम्हाला खरे मतदान द्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे हे आज मतदान समारंभ संपूर्ण झाला. धन्यवाद. या कॅबिनेट निवडणुकीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदासाठी ज्या उमेदवारांनी उमेदवारी नोंदवली होती अशा उमेदवारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला व त्यांचे म्हणणे मांडले. Hello everyone. Today Chhatrapati Sambhajiraje Global School conducted cabinet elections 2026-2027. Every year we celebrate this prominent festival of our Indian democracy, and that's the elections. Myself, Miss Samiksha Govind Sonar, a student of grade 8 Major Dhyanchand. Today I casted my vote for the representatives I want to choose. Elections teach us what is democracy, what is unity, what is leadership, and how to choose the representatives we want to choose. And I am very proud to be a part of this institution as it tries to make us the best citizen in our society. Thank you. या प्रसंगी या शाळेतील सर्व शिक्षक वृंद तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. यावेळी प्राचार्य प्रवीण कापसे यांनी अधिक माहिती दिली. On the occasion of the election day today, we have conducted here in our school head boy, head girl, sports head, all the sports head election will be held here. So all the students have taken very enthusiastically participates. First of all, I would like to congratulate all the teachers and the students who has actively taken in the part of in a democratic way, and they cast their vote for their future leader in our school. Those will be there. For that I am going to congratulate them. For casting a vote is a right of the every citizen of India. For that reason I congratulate
my every child in our school. Thank you, sir. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले. सिद्दीकी आदनान, सोन्नर समीक्षा, दामा केतकी विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची एक अनोखा व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला आहे. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.